चला तर मंडळी, तुम्हाला देखील हा घेवर बनवताना भीती वाटते का? अजिबात न भीता परातीमध्ये 3 चमचे पूर्ण वितळून घेतलेलं तूप घालायचं. त्याला बर्फाच्या मदतीने या प्रकारे पांढरा कलर येईपर्यंत फेटून घ्यायचं. त्यानंतर हाताने क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 कप मैदा आणि 1 चमचा बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप थंड दूध आणि 2 कप थंड पाणी घालून त्याला पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं. या प्रकारे पातळ बॅटर बनवून घेतल्यानंतर त्याला चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचं. या बॅटरला काही वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर या प्रकारे बर्फावर ठेवून थोडं बॅटर वेगळं काढून त्याला या प्रकारे चमच्याच्या मदतीने थोडं थोडं घालायचं. असं 29 ते 30 वेळा केल्यानंतर चाकूच्या मदतीने हलक्या हाताने त्याच्या कळा सोडून घ्यायच्या आणि हलका तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतल्यानंतर त्याला बाहेर काढून एखाद्या चाळणीवर ठेवायचं. तर याच प्रकारे बाकी सगळे घेवर करून घ्यायचे. एवढ्या बॅटरमध्ये आपले 5 ते 6 घेवर तयार होतात. मस्त कुरकुरीत आणि जाळीदार घेवर तयार झाल्यानंतर त्यावर चासणी घालून आणि रबडी लावून तुम्हाला हव्या त्या ड्रायफ्रूट्सनी सजवून घ्यायचं. तयार झालेला आहे इथे मस्त असा घेवर. परफेक्ट मेजरमेंट आणि टिप्ससह डिटेल रेसिपी चॅनलवर अवेलेबल आहे. खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा आणि ट्राय करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.